मी एका हायवेवरच्या ढाब्यावर काम करतो. काही आठवड्यांपूर्वी रात्रीच्या वेळी एक म्हातारी आजी आमच्या एका टेबलवर येऊन बसली. तिला आत येताना मी पाहिलंच नव्हतं आणि साधारणपणे कोणी आलं की मला लगेच समजतं. मी ऑर्डर घ्यायला तिच्याकडे गेलो. ती माझ्याकडे पाठ करून बसली होती. तिने जुनी नऊवारी साडी नेसली होती. ती एकदम पुतळ्यासारखं बसली होती. अजिबात हालत नव्हती. जेव्हा मी समोरून तिच्याकडे पाहिलं तेव्हा माझ्या हातातून पेनच खाली पडला. ती आजी श्वासच घेत नव्हती. तिची त्वचा एकदम सुकलेली होती, पण तिचे डोळे, ते डोळे बघूनच समजत होतं की ती जिवंत नाहीये. ते डोळे एकदम खोल गेले होते आणि ती पापण्याही मिटत नव्हती. मी घाबरून 2 पावले मागेच गेलो. तेवढ्यात तिने मान वळवली आणि एका फाटलेल्या आवाजात म्हणाली, फक्त एक कोरा चहा दे. तिने डोळे मिचकवले. म्हणजे ती जिवंत होती. मी घाईघाईत विचारलं, हो हो, साखर देऊ का? ती फक्त म्हणाली, काळा. मी चहा घेऊन आलो. बिल देण्याच्या वेळी तिने 500ची नोट ठेवली. मी म्हणालो, माझ्याकडे सुट्टे नाहीयेत आजी. ती म्हणाली, राहू दे बाळा, त्या कोपऱ्यात जेवणाऱ्या फॅमिलीचं बिल यातून कापून घे. त्या फॅमिलीकडे बोट दाखवला. ती फॅमिली जवळपास दर रविवारी आमच्या ढाब्यावर यायची. आई वडील वेगळे झाले होते, त्यामुळे ते मुलांना भेटायला इथेच थांबायचे. मी त्या आजीला म्हणालो, खूप छान विचार आहे तुमचा. हे ऐकून ती एक शब्दही बोलली नाही आणि उठून निघून गेली. जेव्हा मी त्या फॅमिलीला सांगितलं की त्या आजींनी तुमचं बिल भरलंय, तेव्हा ते खुश झाले. पण त्यातला एक लहान मुलगा म्हणाला, पण इथे तर कोणीच आजी बसली नव्हती. हे ऐकून माझं थोडं धीर सुटला. मला थोडं वेगळं वाटलं. काही आठवड्यांनंतर रात्री 12च्या सुमारास ती आजी पुन्हा आली. ती त्याच जागेवर पुतळ्यासारखी बसली. तोपर्यंत ती फॅमिली तिथे येणं बंद झाली होती. मी ऑर्डर घ्यायला गेलो तेव्हा तिने अचानक एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, कोरा चहा दे. तेवढ्यात आमचा एक रेग्युलर कस्टमर सुशांत तिथे आला. त्याने मिसळपावची ऑर्डर दिली. तो मला त्या रस्त्यावरून एका उचललेल्या कुत्र्याबद्दल सांगत होता. ते कुत्र आजारी होते असं तो म्हणत होता. मी घाईत आजींना पहिलं चहा दिला. तेव्हा त्या आजीने 100ची नोट दिली आणि म्हणाली, त्या मुलाच्या मिसळचे पैसे यातून घे. तिने चहा प्यायला नाही. ती तशीच उठून निघून गेली. मी सुशांतला म्हणालो की त्या आजीने तुझं बिल भरलं. सुशांत हसला आणि म्हणाला, कोण आजी? इथे तर तू आणि मी, फक्त आपण दोघेच आहोत. तू नशेत आहेस का? मी हातातल्या पैशांकडे पाहिलं. ते तर खरे होते. दुसऱ्या दिवशी मला समजलं की सुशांतचा त्याच रात्री घाटात खूप मोठा अपघात झाला होता. एका ट्रकने त्याच्या बाईकला उडवले होते. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. डॉक्टर म्हणाले की तो वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. मी खूप घाबरलो. मला अचानक एक विचार आला, ती आजी आणि ती फॅमिली जी आता येत नव्हती, त्यांच्यासोबत असं काही झालं असेल का? मी तेव्हा ठरवलं की ती पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा तिला कोणाचंच बिल भरू देणार नाही. आज दुपारी ती म्हातारी पुन्हा आली. ढाब्यावर जास्त गर्दी नव्हती. मी तिच्याजवळ गेलो. तिचे ते मेलेले डोळे माझ्याकडे वळाले. तिने नेहमीसारखं तो मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, कोरा चहा आणि एक स्पेशल लस्सी. मी आश्चर्यचकित झालो. मी सगळ्या कस्टमर्सचं बिल घेतलं आणि शेवटी तिच्याकडे गेलो. तिने चहा आणि लस्सीला हातही लावला नव्हता. तिने टेबलावर 100ची नोट ठेवली आणि म्हणाली, ही लस्सी तुझ्यासाठी आहे. माझ्या अंगावर काटा आला. तिला कसं माहिती की मला लस्सी खूप आवडते? मी म्हणालो, नाही आजी, मी कस्टमर्स कडून काहीच घेत नाही. मी तुमच्याकडून काहीच घेऊ शकत नाही. मी माझ्या खिशातून पैसे भरतो आणि तुमचा चहा माझ्याकडून फ्री. ती थोडी रागवली. जे दिलंय ते ठेवून घे, ती म्हणाली.
पण मी तिचेच पैसे तिच्या सुटलेल्या हातात परत ठेवले. तिने एक मोठा श्वास सोडला आणि ती निघून गेली. मी मागे वळून पाहिलं तेव्हा ती तिथे नव्हती. मला खूप शांत वाटलं. संध्याकाळी ढाब्यावर गर्दी वाढली आणि अचानक ती रविवारी येणारी फॅमिली परत आली. मी खूप खुश झालो. त्यांनी मला सांगितलं, मागच्या वेळी आम्ही इथून गेलो तेव्हा घाटात आमची गाडी स्लिप झाली आणि दरीत कोसळली. मी शॉक झालो. ते म्हणाले, गाडीचे पूर्ण तुकडे झाले, पण चमत्कार म्हणजे आम्हाला एक साधा ओरखडाही आला नाही. म्हणून आम्ही देवाचे आभार मानायला इथे आलोय. तेवढ्यात मला सुशांतचा कॉल आला. तो कोमातून बाहेर आला होता आणि पूर्ण सुरक्षित होता. मला अचानक सर्व गोष्टी समजल्या. ती म्हातारी आजी, ती स्वतः मृत्यूच होती. सुशांतच्या डोक्यावर मार लागला. त्या फॅमिलीचा भयंकर अपघात झाला. ते सर्वजण मरणारच होते, पण त्या आजीने त्यांचं बिल भरून त्यांना मरणातून विकत घेतल्यासारखे होते. त्यांचा जीव वाचवला होता. आणि आता मला या ढाब्यातून बाहेर जायला खूप भीती वाटते, कारण जेव्हा त्यांनी माझ्यासाठी लस्सीचे पैसे दिले होते तेव्हा मी ते नाकारले.